2 ते 3 दिवसांनी आज सकाळी लवकर उठली होती. कारण थोडंसं आज बरं वाटत होतं. म्हटलं चला टिफिनची तयारी करायला घेऊया. म्हणून मी इथे मुगाची भाजी करायला घेतलेली होती. फोडणीला मी कढीपत्ता, राई, जिरं टाकलं आणि कांदा, टोमॅटो टाकून छान फ्राय केलं. एका साईडला छान असा अद्रकवाला चहा ठेवला. म्हटलं जरा सर्दी झालेली आहे तर गरम-गरम अद्रकवाला तिखट-तिखट मस्त चहा पिऊया. आणि मी इथे मग मुगाची भाजी घेतली आणि भाकरी करायला घेतली. ज्वारीची भाकरी करत होती. श्रीला मी टिफिनला थोडंसं स्नॅक्स दिलेला आज, कारण तो ही भाजी खात नाही. मुलांचे तुम्हाला नखरे माहिती असतात कसे असतात ते. आणि श्रीचे माझ्या नखरे तर खूप जास्त आहेत. तर त्यामुळे त्याला मी थोडंसं स्नॅक्स दिलेलं आहे इथे. थोडेसे चिप्स आणि बिस्किट्स वगैरे दिलेले होते. आणि मग एका साईडला पटकन भाजी शिजायला ठेवली आणि दुसऱ्या साईडला भाकरी ज्वारीची घालून घेतली. कारण थोडीशी हलकी-फुलकी असते खायला. तर म्हटलं जरा तोंडाला चव पण येईल, कारण 2-3 दिवस बरं नसल्यामुळे तोंडाला पण चव नव्हती काही. तर म्हटलं भाकरी हलकी-फुलकी आहे, खायला पण बरी आहे, पचायला पण हलकी आहे. तर म्हटलं हलकी-फुलकी भाकरीच बनवूया. म्हणून मी ज्वारीची भाकरी बनवली. समीरचा टिफिन पॅक केला आणि त्याला टिफिन दिला. तर तो चहा, कॉफी वगैरे घेऊन निघाला. नंतर मी सगळं आवरल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाली आणि घरात झाडू वगैरे मारून घेतला. मॉप वगैरे मारून घेतला. घरातलं सगळं आवरून घेतलं. आणि नंतर मग माझे टिफिन मी पॅक केलं दोन्ही, भाकरी आणि भाजी भरून. ते मी नेऊन बॅगमध्ये ठेवून दिले आणि म्हटलं चला आता चहा पिऊया गरमागरम मस्तपैकी आणि ऑफिसची तयारी करून ऑफिसला जायला निघूया. अशा प्रकारे मी सगळी कामं आवरली. किचन वगैरे मस्तपैकी सगळं आवरून ठेवलं. संध्याकाळी म्हटलं पुन्हा आल्यावर काही काम नको आणि किचनला बाय बाय केलं. बॅग इथे मी पॅक केली, बॅग रेडी केली आणि बाहेर निघाली. आणि ऑटो पकडली खाली जाऊन. पहिली लिफ्टची वाट बघत होती. किती वेळ झाले लिफ्ट येतच नव्हते. फायनल ती लिफ्ट आली आणि ऑटो पकडून मी स्टेशनला पोचली. स्टेशनला बघितलं तर ट्रेन जवळजवळ 10 मिनिटं लेट होती ट्रेन. ट्रेनची वाट बघत उभी होती किती वेळ. फायनली ट्रेन आली. ट्रेन पकडली आणि अशा प्रकारे मी ऑफिसला पोचली. तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला हे कमेंट करून नक्की कळवा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. बाय.